बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या पुढे एक तरुण प्राध्यापकाचे चरित्र मांडताना मनाला अतिशय वेदना होत आहेत. तरीसुद्धा त्यांचं चरित्र मला आपल्या पुढे मांडलंच पाहिजे. त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय कारंडे सर, नावरे गावचे सुपुत्र आणि सरस्वती पुत्र. ज्यांचं मूळ गाव मुक्काम पोस्ट भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे असलं तरी त्यांची कर्मभूमी ही मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे आहे. शिक्षणही त्यांचं इथंच प्राथमिक माध्यमिक झालं आणि नावरे गाव हे त्यांचं आजोळ असल्यामुळे इथे शिक्षण झालं. शिवाय सर्व काळ त्यांचा या नावऱ्याच्या कर्मभूमीमध्ये गेला. अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व, पत्रकार, लेखक, समीक्षक, प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केलेलं असं विविधांगी अशा प्रकारचं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अवघ्या वयाच्या 48व्या वर्षी हरपलं. याचं अत्यंत दुःख होत आहे. परंतु तरीसुद्धा दिनांक 1/12/25 रोजी हरपलेलं हे व्यक्तिमत्व जगापुढे जावं आणि त्यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी की ज्यांनी सगळं आयुष्य आत्तापर्यंत ज्ञानसेवेमध्ये घालवलं आणि अभ्यासामध्ये, संशोधनामध्ये ज्यानं आपलं आत्तापर्यंत आयुष्य व्यतीत केलं. अशा प्रकारचा एक उत्तम प्राध्यापक. ठिकठिकाणी नोकरी केली. मल्लिकार्जुन विद्यालय नाहवरे, साहेबराव ढमढेरे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज तळेगाव ढमढेरे, जातेगाव, त्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अशा प्रकारची सेवा त्यांनी केली. आणि हे करत असताना पत्रकारिता, त्याचबरोबर लेखन हे कार्यही त्यांचं चालू होतं. अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व अवघ्या 48व्या वर्षी जावं हे ईश्वराला जरी मान्य असलं तरी लोकांना मान्य नाही. परमेश्वराची काय इच्छा असेल माहीत नाही. परंतु विद्येचा हा पुत्र इतक्या लवकर की ज्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना झाला असता, ज्यांच्या हातून अनेक चांगले उत्तम विद्यार्थी घडले असते, परंतु ते सर्वच आपल्याला जे मान्य असतं ते परमेश्वराला मान्य नसतं. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांचं निधन त्या दिवशी 2 दिवसापूर्वी झालं आणि मला खूप मनाला वेदना झाल्या. याचं कारण असं आहे की माझा त्यांचा फारसा जरी संबंध आलेला नसला तरी हा मुलगा आपल्या गावामध्ये शिकवतो, शिकलेला नावऱ्यामध्ये आणि शिकवण्याचं कामही नावऱ्यामध्ये मल्लिकार्जुन विद्यालयात आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ते करत होते. आणि विशेष म्हणजे या मातीशी, या गावाशी एकरूप झालेलं हे व्यक्तिमत्व. माझी काही वर्षापूर्वी गाठ पडली, भेट झाली, तेव्हा मला नाव ऐकून होतं डॉक्टर कारंडे म्हणून, परंतु माझं कधी बोलणं झालं नव्हतं. मग मला ओळख तिसऱ्या एका ग्रस्ताने करून दिली की हे दत्ता कारंडे. अर्थात त्यांचं पत्रलेखन किंवा वर्तमानपत्रातलं लेखन ऐकून मला ते माहीत होते. मूरत से किरत महान, बिनपंख उड जाय, अशा प्रकारे एक म्हण आहे की मूर्तीपेक्षा कीर्ती महान. मूर्ती तशी लहानच होती पण कीर्ती महान. आणि अशा प्रकारच्या या व्यक्तिमत्वानं आपल्या जीवनामध्ये साहित्याचीही सेवा केली. जो थोडा काळ मिळाला. मला एक वाईट वाटतं कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये वयाच्या 21व्या वर्षापासून 58 वर्षापर्यंत सेवा केली. आणि आमच्या काळामध्ये सेवेमध्ये सामील व्हायला फारसा अवघड काळ नव्हता. परंतु या ग्रस्ताला जवळजवळ 45 वर्ष शिक्षण आणि पदवी असताना किंवा डॉक्टरेट, PhD असताना सेवेमध्ये सामावून आपल्या घेतलं गेलं नाही. म्हणजे शिक्षण क्षेत्राची दुर्दशा आहे की इतका विद्वान माणूस
ज्याला कुठेही निश्चित सेवा मिळालेली नाही. आणि आता 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी जेव्हा त्याने काही कायमस्वरूपी सेवा मिळाली, तर आता 48व्या वर्षी हे जग सोडावं लागलं. म्हणजे किती विदारक असं हे दृश्य आहे. त्यांचे काही लेख माझ्या वाचण्यात आले आणि मीही महाराष्ट्र टाइम्समध्ये लेखन करत होतो. त्यानंतर इतरही काही वर्तमानपत्रात मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर यांचे लेख प्रसिद्ध पूर्वी झाले. आणि त्यानंतर यूट्यूब आम्ही सुरू केलं. त्याच्यावरती अनेक व्याख्यानं आणि अनेक लोकांची चरित्र मी मांडण्याचा प्रयत्न केला, माझ्या पत्नीने केला. तेव्हा अशा प्रकारच्या या व्यक्तिमत्वाची ओळख मला त्यांच्या चरित्रातून निश्चित झालेली आहे. त्यांनी जो प्रबंध लिहिला आहे तो भीमथडी परिसरातील धनगरी लोकसाहित्य, त्यांचा लोकतत्वीय अभ्यास या विषयावर त्यांनी लेखन केलं. अर्थात धनगर समाज हा तसा म्हणजे फार पुढारलेला समाज पूर्वी नव्हता. गावाच्या पासून दूर राहिलेला आणि विशेषतः पशुपालन करणारा, मेंढी पालन करणारा हा समाज. आणि यामध्ये शिक्षणाचं फारसं भारण नव्हतं. परंतु अशाच प्रकारच्या एका संस्कृतीतून या मुलाने एवढी भरारी मारलेली होती. आणि आज न्हावऱ्यामध्ये काही 1-2 प्राध्यापक, डॉक्टर निंबाळकर आणि मला वाटतं दुसरे प्राध्यापक जे डॉक्टर झालेले, PhD झालेले, ते दत्तात्रय कारंडे, अशा प्रकारची काही मोजकीच मंडळी मला दिसून येतात. आणि ज्यांनी आपल्या काळामध्ये जसं ज्ञान प्राप्त करण्याचं काम केलं, मिळवण्याचं काम केलं, तसंच त्यांनी ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचंही काम केलं. अशा प्रकारचं हे एक व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या एवढ्याशा काळामध्ये, जे साधारण त्यांना 10-15 वर्षाचाच काळ मिळाला असेल, त्यामध्ये आपला ठसा निश्चित उमटवलेला मला दिसतो. 12 डिसेंबर 2015 साली त्यांचं एका साप्ताहिकामधून घोडगंगेच्या तीरावर या साप्ताहिकामध्ये लेखन त्यांनी केलेलं मला दिसून आलं. विराजे भक्तीचा मळा आणि शिरूर ही संतांची भूमी, अशा प्रकारच्या त्या विषयावर त्यांनी लेखन केलं होतं. काही शिरूर तालुक्यामध्ये काही संत होऊन गेले आणि या संतांमध्ये वीरत्वही होतं आणि संतत्वही होतं. असे संतराज महाराज पवार, ज्यांच्यावरती मी अनेक व्याख्यानं यूट्यूबला टाकलेले आहेत. ही संतांची भूमी, कान्हो फाटक असतील, संतराज महाराज असतील, पिंपळनेरचे महाराज असतील, अशा प्रकारचे काही संत या शिरूर तालुक्यामध्ये होऊन गेले. आणि त्यांचं चरित्र प्रसिद्ध करण्याचं काम डॉक्टर दत्ता कारंडे यांनी केलं. तेव्हा आपल्या या तालुक्यामध्ये मी काही दिवसापूर्वी ऐतिहासिक शिरूर म्हणून यूट्यूबवर माझं व्याख्यान दिलेलं आहे. आणि त्यानंतर मला आज त्या निमित्ताने माहिती झाली किंवा माझ्या लक्षात आलं की शिरूर तालुक्याचा आढावा त्यांनी घेतलेला होता. अर्थात मी ऐतिहासिक शिरूर म्हणून आढावा घेतला आणि त्यांनी विराजे भक्तीचा मळा म्हणजे भक्ती या शिरूर तालुक्यामध्ये कोणकोणत्या संतांनी भक्ती मार्गाचा विकास केला ते मला दिसून येतं. आणि ते त्यांच्या त्या लेखामधून मला पाहायला मिळालं. या संतांनी आपला कायमचा ठसा उमटवला. यामध्ये निळोबा महाराज हे पिंपळनेरचे आपण जरी म्हणतो तर ते पूर्वी शिरूरमधलेच होते. नंतरच्या काळामध्ये ते पिंपळनेरला स्थायिक झाले आणि तिथं त्यांचं समाधी आहे, स्मारक आहे. तर हा सगळा इतिहास पुढे आणण्याचं काम दत्ता कारंडे यांनी केलं. त्यानंतर या शिरूर तालुक्यामधल्या ज्या नद्या आहेत, भीमा, घोड, कुकडी, वेळ, कामिनी, या पंचनद्यांनी ही भूमी पवित्र आणि सुजलाम सुफलाम केलेले आहे. हेही मला त्यांच्या अभ्यासातून दिसून आलं. त्याशिवाय या तालुक्यामध्ये कोणकोणती तीर्थक्षेत्र आहेत त्यांचाही उल्लेख त्यांनी केला. ती तीर्थक्षेत्र म्हणजे रांजणगाव महागणपती, पाबळला जी काही स्मारक आहे आपल्या इथं मस्तानीचं, त्यानंतर जैनांची मंदिरं आहे शिरूर आणि पाबळमध्ये, मळगंगा नदी
जी वाहते तिच्या काठी असलेले मळगंगा देवीचं मंदिर, नावरेमधलं प्रसिद्ध मल्लिकार्जुन महादेव मंदिर, वडगाव रासाईचं रासाई देवी मंदिर, निमोण्याचं नागेश्वर मंदिर, असे विविध आणि प्रत्येक गावामध्ये असलेल्या विविध अशा भैरवनाथ मंदिरांचाही आढावा घेतला. आणि नेरवेमध्ये असलेलं पिराचं देवस्थान, अशा सगळ्या प्रकारची मंदिरं, नद्या आणि संत या सर्वांचा आढावा या व्यक्तीने घेतला. म्हणजे या व्यक्तीचा आपल्या पेशाशिवाय किती अभ्यास होता हे त्याच्यातून दिसून येतं. आणि हे पाहिल्यानंतर मला आज त्यांचं चरित्र आपल्यापुढे ठेवावंसं वाटलं. नावरेगावचे माजी मुलके पाटील भाऊ ज्या नावाने, म्हणजे बाबूराव कोरेकर पाटील किंवा नामदेव धोंडेबा कोरेकर पाटील अशा नावाने जे प्रसिद्ध होते, परंतु ते प्रसिद्ध होते ते पाटील भाऊ या नावाने. आणि यांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी पुढारीच्या लेखामध्ये 10 जून 2010 साली घेतला. आणि तो लेखही माझ्या पाहण्यात आला. आणि गेल्या वर्षी त्यांचं पुण्यस्मरण असताना त्यांच्याकडे हा लेख नव्हता, तेव्हा त्यांनी मला फोन करून विचारलं की दादा, भाऊंच्यावर मी लिहिलेला, माझे गुरु म्हणून लिहिलेला जो लेख आहे, किंवा त्याला दुसरं नाव त्यांनी दिले प्रसिद्ध कर्मवीराच्या कार्यातून घेतलेली प्रेरणा, म्हणजे भाऊंच्यापासून मी प्रेरणा घेतली, त्यांनी प्रेरणा घेतली. आणि म्हणून भाऊंना त्यांनी गुरुस्थानी मारलं आणि मानलं. आणि त्यांच्या कार्याचा आढावाही त्याच्यामध्ये घेतला की भाऊंनी किती मोठं कार्य केलं. नावरे गावाचा विकासामध्ये जसा त्यांचा कार्यभाग आहे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांचं मोठं कार्य आहे. मुलांनी शिकावं त्यासाठी त्यांनी बोर्डिंगची व्यवस्था केली. गोरगरिबांची मुलं त्याच्यातून शिकली आणि पुढे मोठी झाली. ती कधीही भावना विसरत नसायची. अशा प्रकारचा त्यांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला. आता दत्ता करंडे, प्राध्यापक डॉक्टर दत्ता करंडे हे बालपणापासून नावरे येथेच वाढले. आजोळी संस्कार झाले. अर्थात स्वतः जिज्ञासा असल्याशिवाय शिक्षण होत नाही. आणि जरी थोडा मोठ्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तरी स्वतःही खूप मोठं श्रम करावं लागतं. ते त्यांनी केलं. कारण तसं पाहिलं तर आजोळी काही शिक्षणाचं फारसं वातावरण नव्हतं. आणि गावातील जी नातेवाईक मंडळी सर्व जी होती, तांबे, बिडगर, कोकरे हे त्यांचे नातेवाईक. सासरवाडी तिथली. नावरे गावचे ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब कोकरे यांचे ते मेव्हणे होते. अशा प्रकारच्या परिवारामध्ये वाढलेला हा ग्रस्त आणि आपल्या छोट्याशा काळामध्ये, अर्थात वयाची काही मर्यादा असते ज्ञान प्राप्त करायला, असं नाही. स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली ही अगदी 23व्या वर्षाच्या आत ज्यांनी समाधी घेतली, त्यांनी उत्तुंग आणि उत्तम असं आपल्या ज्ञानेश्वरी दिली. तेव्हा वयाची काही आट नसते ज्ञानी माणसाला, परंतु दुःखाची बाब की अशा व्यक्तीचा संपर्क लोकांना अधिक काळ मिळाला असता तर त्यातून नवीन पिढीला एक आदर्श असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं असतं. त्यांच्या परिवारामध्ये त्यांचे आई वडील अजून हयात आहेत, पाठीमागे पत्नी आहे आणि 2 भाऊ आहेत. अशा प्रकारचा परिवार ठेवून पाठीमागे असताना आणि घरामध्ये लहान असताना ते निघून गेले. याचा मनाला खूप चटका लागला. त्याचबरोबर त्याच दिवशी त्या निमित्ताने मी नावरे गावी एका काही कामानिमित्त गेलो असताना तिथं मला अचानक दिसलं की खूप मोठी गर्दी झालेली आहे. आणि मला वाटलं कुठला तरी मंत्री किंवा निवडणुकीचे दिवस असल्यामुळे लोक जमले असतील. तेव्हा गाडी पुढे गेल्यानंतर मी तिथं जवळपास असणाऱ्या लोकांना विचारलं की काय झालं, तर ते म्हणले कारंडे सर गेले. आणि हे पाहिल्यानंतर मनाला धक्का बसला की ज्या व्यक्तीला मी प्रत्यक्ष ज्यांच्याशी काही वर्षापूर्वी बोललो, ज्यांची उत्तम असे व्यक्तिमत्व मी पाहिलं, आणि अशी व्यक्ती एकदम एखादा तारा तुटता तसं ते निघून गेले, ते पाहिल्यानंतर मनाला खूप दुःख झालं. तेव्हा या निमित्ताने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये
मी माझ्या कोरेकर पाटील परिवारातर्फे त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो.